तुमच्याकडे जर 100 रुपये असेल तर तुम्ही 500 रुपये 1000 रुपयाचा ट्रेड करू शकताय. सो ॲज पर द इंडियन मार्केटमध्ये जे आपण बघितलं इक्विटी मार्केटमध्ये तर 5 टाइम्सचं लिव्हरेज मिळतं. म्हणजे तुमच्या 100 रुपयाला तुम्ही 500 रुपयाचा ट्रेड करताय. तर इकडे लोक अट्रॅक्ट होतात ना, लोक ट्रेडिंगमध्ये येतात, इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे. पण असे पण काही फॉरेक्स मार्केटचे प्लॅटफॉर्म आहे की तुमच्याकडे जर 100 रुपये असतील तर तुम्हाला आता 500 टाइम्सचा लिव्हरेज तुम्हाला जो आहे तो मिळणार आहे. तर मग हे अट्रॅक्शन पॉईंट जे आहेत ना, तर हा पण टेक्नॉलॉजीचा डिसएडव्हान्टेजेस आहे ना. कोणीतरी तुम्हाला देतंय, पण ते देतो कसं आहे, तो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून देतोय. मग तिथं तुम्ही जे आहे ते वापरता ते, आणि त्याच्यातून तुमचं कॅपिटल, म्हणजे ज्या व्यक्तीचं कॅपिटल इथं एक दिवसात झिरो होणार ना, तर तिथं ते काही 1-2 मिनिटामध्ये झिरो होऊन जातं. एवढं फास्ट जे आहे तिथलं एक्झिक्युशन असतं. प्रॉफिट पण जो आहे तो त्याच पद्धतीने होणार. इकडे जर 1 दिवसात तुम्हाला 100 रुपये मिळणार आहे, तिथं कदाचित एवढं मोठं लिव्हरेज वापरून होऊ शकतं की 2-3 मिनिटात तेवढे पैसे मिळतात. सो हा एक अट्रॅक्शन पॉईंट आहे. परंतु पॉझिटिव्ह गोष्ट घडत नाही, घडते जी आहे ती फक्त निगेटिव्हच गोष्ट घडते. दुसरा याचा डिसएडव्हान्टेज काय आहे की एखादी टेक्नॉलॉजी जर मार्केटमध्ये आली, एखादं चांगलं AI टूल, एखादं चांगलं सॉफ्टवेअर जर मार्केटमध्ये आलं, तर त्याचं कॉपी व्हर्जन किंवा त्याचे ज्याला आपण म्हणतो ना क्लोन ॲप जे म्हणतो ना, ते पण मार्केटमध्ये येतात. नवीन लोकांना हे समजत नाही की कॉपी काय आहे, क्लोन काय आहे. हा माणूस त्याच्या पाठीमागे जातो आणि तिथे जे आहे ते पैसे डिपॉझिट केल्यानंतर कळालं की ती वेबसाईट, ते ॲप जे आहे ते बंद झालं, ते सगळं डुप्लिकेट होतं आणि त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या संपलेल्या असतात.